कर्जत तालुक्याचा प्लेयर म्हणजे अमोल चव्हाण. अमोल चव्हाणच्या मी दोनच स्पर्धेमध्ये लाईव्ह मॅचेस बघितल्या. एक बदलापूर मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने जिंकली आणि त्यानंतर पेन येथे देखील आपला कर्जत 11 संघ पोहोचला होता ज्यावेळी अमोल चव्हाण तर दुसरीकडे जय कोळंबा माता शेलू साईनाथ मसनेची 50 विसरून चाल 72 आय थिंक साई मसनेने केल्या होत्या. त्यामुळे साई मसनेची खेळी विसरून चालणार नाही. एकीकडे 50 आहे तर दुसरीकडे पण 50 आहे याच. त्यामुळे आता साई मसने वर्सेस अमोल चव्हाण आणि जय कोळंबा माता शेलू वर्सेस मोहाचीवाडी. एकीकडे कर्णधार रोशन आडाव, एकीकडे कर्णधार राजू तरे. आणि कोण जिंकणार ही मॅच? हाय मॅच आहे. इथे जो एसबीसीसी उमरोलीने परफॉर्मन्स दाखवला आता रिलॅक्स गेम असेल त्यांचा, कारण 2 लागोपाठ सामने त्यांनी जिंकले. आज खरं तर डॅनी लोंगले अनुपस्थित आहेत. डॅनी आज फार बिझी आहे पण लाईव्ह मात्र मॅचचा आनंद घेतात. डॅनी आपलं देखील कौतुक. एक चांगला यंग टॅलेंटचा संघ आपण बनवला आणि आता तालुक्यात टॉप टीम होऊन बसली आहे ती मात्र एसबीसीसी उमरोली. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. संघ मालक अविनाशजी तरे सर आपलं स्वागत आहे सर. आपण आपल्या टीमला सपोर्ट करता आणि आपण संघ पुरस्कृत केलाय. पूर्ण 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे अविनाश तरे यांचा. इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर अविनाशजी तरे त्यांनी संपूर्ण वर्षभर जेवढ्या पण एंट्री 21वी एंट्री आहे जय कोळंबा माता शेलूची या वर्षातली आणि ते अविनाशजी तरे साहेबांनी हा संघ पुरस्कृत केलाय. पहिलाच बॉल अमोल चव्हाणच्या बॅट मधून लॉंग ऑनला ओव्हर दी रोप. हा पहिला सिक्सर. गेम इज ऑन आणि अमोल चव्हाण इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती फायरिंग केली आणि पहिला षटकार आलाय तो प्रशांत मसनेला. मॅच मध्ये मजा येईल. पहिलाच बॉल अमोल चव्हाणने धडाका सुरू केला. यावर्षी बाईक जिंकली आणि बाईक जिंकली म्हणजे आपण त्या बाईक वरती नुसतं फिरणार नाही, मैदानाच्या आतमध्ये परत आपली बॅट फिरवणार आणि ती बॅट फिरवली ती अमोल चव्हाण आणि ठोकला तो षटकार. प्रशांत मसने वेगवान बॉलर. शेलूकरांची गोलंदाजीची शान मैदानाच्या आत. फुल टॉस वरती अमोल चव्हाणचा आणखीन एक दमदार शॉट. सीमा पार. आणखीन एक षटकार. आक्रमणाची सुरुवात आणि लागोपाठचा दुसरा षटकार. पंचांनी रेफर केलं चेंडू अबोव दी बेस्ट आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल आणि आमच्या ऑफिशियल आमचे आयोजक या ठिकाणी चेक करतील. सुदाम धुळे यांना विनंती करेल की आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत या आणि अबोव दी बेस्ट आहे की नाही. षटकार तर फिक्स आहे त्यामुळे नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग होईल आणि 2 बॉल 2 षटकार अमोल चव्हाणचे. 100% भाजपा रायगड जिल्ह्यामध्ये खरं तर भारतीय जनता पार्टी वाढावी आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढावी यासाठी पात्र जिल्हा परिषद भाजपा पार्टी आयोजित जय गावदेव ब्रदर्स 11 धोत्रे संघ आयोजित आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. आणि इथून निर्णय या ठिकाणी येतोय की चेंडू अबोव दी वेस्ट आहे म्हणजे नो बॉल इथून टाकलाय प्रशांत मसनेने असा ऑफिशियलचा निर्णय या ठिकाणी. आणि नो प्लस षटकार अशा 7 धावा. टीमची टोटल पहिल्याच बॉल वरती 13 धावा. 1 बॉल आणि 13 धावा. फ्री हिट अमोल चव्हाण साठी. प्रशांत मसने राऊंड द विकेटने बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला. वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि अमोल चव्हाणला यावर्षी थांबवणं बऱ्या गोलंदाजांना जमलं नाही. बदलापूरची स्पर्धा गाजवली, पेनची स्पर्धा गाजवली. आणि कर्जत तालुक्यामध्ये जय कोळंबा माता आविरच्या 11 शेळू संघ मोहाचीवाडी संघाला परास्त करेल का याची चर्चा भरपूर आहे ती या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल. अमोल चव्हाणचा फटका भरपूर उंच आणि साईनाथ मसने त्या ठिकाणी पोहोचलाय. तोपर्यंत धाव संख्या जमवली ती 2. असं वाटलं की साई उलट्या बाजूने धावेल आणि ती कॅच पकडेल कपिल देव सारखी, पण थोडं का होईना चेंडू भरपूर पुढे होता. कारण अमोल चव्हाणची विकेट मध्ये मोहाचीवाडी संघाला अगदी सुरुवातीलाच मोठा धक्का देण्यासारखा. कारण यावर्षी तो फॉर्म मध्ये जसं वय वाढलं तसं अमोल चव्हाणचा फॉर्म हा वाढतच गेला. गोलंदाज प्रशांत मसने यंग टॅलेंट आहे आणि शेलू संघाचा फार खरं तर मागील 4-5 वर्षाचा हा फार जुना गोलंदाज आहे. प्रशांत वेगवान आहे. फक्त दिशा दिली. समोर मात्र लॉंग ऑफ मध्ये अक्षय खारीक त्या ठिकाणी. 1च रन या ठिकाणी मिळेल आणि मोहाचीवाडी टीमची टोटल पोहोचली ती मात्र पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये धाव संख्या आहे
ती मात्र 17 या अंकावर. 3 बॉल 17. बघा अंपायर मिलिंद कोळंबे सरांनी देखील अमोल चव्हाणचं अभिनंदन केलं ती बाईक जिंकल्याबद्दल. आणि आमचे संदीप शिनारे सर जे स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत ते त्यांचं देखील ऑब्झर्वेशन. आणि आता प्रशांत मसने समोर रोशन आडाव आहे ऍज अ कॅप्टन ऍज अ बॅटर. रोशन आडाव ऑन स्ट्राईक. फटका भारी आहे, पॉवर प्लेची ओव्हर आहे. रोशन आडावचा हा फटका बाउंड्री लाईन पार. एका टप्प्याने चेंडू रोशन आडावचा आलाय चौकार. सॉलिड परफॉर्मन्स. धमाका आज फलंदाजांचा, कारण प्रत्येक येणारा फलंदाज आज षटकारांची भाषा बोलतो. त्यामुळे या मैदानावरती आज धावांचा पाऊस असेल आणि या चौकाराने टोटल धावसंख्या पोहोचती ती मात्र 21 या अंकावरती. 4 बॉल 21 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाठवतोय. एक चेंडू अंपायर्स कडे, त्याची चेकिंग करा अमोल. आवश्यक वाटलं तर दुसरा चेंडू आम्ही देऊ. पहिल्या ओव्हर मध्ये जर चेंडू हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल आणि जर दुसऱ्या ओव्हर पासून पुढे हरवला तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. या आयोजकांची सूचना आहे. आणि ड्रेसिंग आणि चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. ड्रेसिंग कंपल्सरी नसेल 2 धावांची पेनल्टी तुम्हाला असेल. गोलंदाज तयार प्रशांत मसने. प्रशांतचा हा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची उद्घोषणा झाली आणि आटोक्यात आणावं लागेल. खरं तर प्रशांत मसनेला अमोल जरी आपल्या टीमच्या विरोधात खेळत असेल तरी अमोल देखील सांगतो की प्रशांत तुला चांगली बॉलिंग करायची आहे, कारण तुझ्या संघासाठी तुला तुझा परफॉर्मन्स द्यायचा. आणि इथून सिंगल आली व्हाईटच्या स्वरूपात. धावा झाल्यात 22. फटका भारी आहे रोशन आडावचा पुन्हा एकदा ऑन साइडला. छोटा पॅकेट बडा धमाका. ठोकला प्रशांत मसनेला षटकार. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये धावस संख्या 5 चेंडू मध्ये मोहाची वाडी संघाची 28. आमचे सर्व व्हॉलेंटियर जे बाउंड्री लाईनच्या जवळ होते आता 6 ते 7 व्हॉलेंटियर आमच्या कॅमेरामॅनच्या स्टँड खाली आलेत. पण कॅमेरामॅनच्या स्टँड खाली येऊन तुम्हाला काही कॅमेरा दिसणार नाही, तर तुम्हाला व्हॉलेंटियरला सगळ्या बाजूने जावं लागेल. जिथे तुम्हाला आपल्या आयोजनाला तुमची साथ फार महत्वाची आहे. त्या व्हॉलेंटियरसाठी आणि प्रेक्षकांसाठी दोघांसाठी देखील रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जो बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॅच पकडेल त्याला 100 रुपये मिळतील. आणि सकाळी गणेश रसाळ दादांनी प्रेम गोमारेला या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. आता बारी येते दिनेश माधव रसाळ साहेबांची. मलाही असं वाटतं की माईक बाजूला ठेवावा आणि ते आयवा कॅच पकडाव्या. आणि आयवा कॅच कुठे पकडल्या जातील तर स्टेजच्या उजव्या बाजूला, जिथे आता षटकार गेला तिकडे भरपूर षटकार चाललेत. एक मॅच थांबलं तरी 10 कॅच आरामशीर येतील. धावा संख्या 28. 5 चेंडू 28 धावा. आतापर्यंत जवळपास 40 चेंडू गेले असतील 3 दिवसामध्ये. इतकी दमदार बॅटिंग. प्रशांत मसनेचा हा चेंडू ओव्हर नंबर 1 ची इथून समाप्ती झाली. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या प्रशांत मसनेला टोटल 28. जय कोलंबा माता आविरशाही 11 शेळू संघ. खरं तर विचार करा या वर्षीच्या सीझन मध्ये ज्या संघ मालकांनी हा संघ पुरस्कृत केलाय, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शेलू गावचे शिवसेनेच्या शेलू पंचायत समितीचे विभाग प्रमुख अविनाश शंकर तरे यांच्या वतीने 1 वर्षाचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आणि 21वी टुर्नामेंट या ठिकाणी खेळतायत. त्यातील हेदवलीच्या मैदानावरती एकमेव ट्रॉफी त्यांच्या वाट्याला आली. म्हणजे विचार करा संघ मालकांचा पाठिंबा किती खंबीर आहे या संघाच्या पाठीमागे. रोशन आडावने शेवटचा चेंडू डॉट केला. आमचे स्कोरर खरं तर आज चांगली भूमिका सांभाळतायत अनिल रसाळ. जाईल तिथे बसाल अशी त्यांची स्थिती आहे. जाईल तिथे बसतात आणि आता ते बसलेत. आणि जाऊया मॅच कडे. अमोल चव्हाण स्ट्राईक वरती आला समोर. तो मात्र यंग टॅलेंट JK शेळू संघाचा प्रभात शेलार. पहिलाच बॉल अमोलचा फटका हवे चाललाय आणि या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. धुमाकूल फलंदाजीचा
आणि या फलंदाजाला थांबवायचं तर प्रभात शेलारला आपल्या संघासाठी प्रभात शेलार खरोखर अमोल चव्हाणची विकेट जे के शेळू संघासाठी मिळवतोय तर ते मोठं यश असेल जे के शेळू आवर्षा 11 शेळू संघासाठी। आणि अमोल चव्हाण अनस्टॉपेबल बॅटिंग चौफेर फटकेबाजी या खेळाडूची। गोलंदाज या प्रभात शेलार यंग टॅलेंट शेळू संघाचा। रिव्हर्स अटेम्प्ट ओ माय गॉड ओव्हर दी रोप रिव्हर्स शॉटचा हा षटकार अफलातून इनिंग प्रेक्षकांचा। खर तर मनामध्ये अमोल चव्हाण आज काय करेल हा आधीच प्रश्नचिन्ह होता। जे के शेळू संघ देखील फॉर्म मध्ये आता आलाय त्यामुळे तो देखील या मोहाची वाडीला 2 हात तगडी फाईट करेल। पण अमोल चव्हाणने पहिल्याच इनिंग मध्ये आता वन साइड बॅटिंग सध्या सुरू केलेली आहे। गोलंदाजावरती 2 बॉल ठोकले 2 षटकार। अपील जरूर झाली पण यस्टनच्या वरून चेंडू काढला डॉट बॉल झाला। अमोल चव्हाण मोठ्या खेळाडूला 4 डॉट बॉल जरी आले तरी गम नसतो कारण त्याला माहिती आहे पुढच्या 2 बॉलवरती मी षटकार ठोकून ओव्हरची सरासरी मेंटेन करेल। पण प्रभात शेलारचं कौतुक करावं लागेल 2 षटकारानंतर त्याचा कमबॅक राहिला आणि असेच 1-2 डॉट बॉल काढले। अमोलची विकेट जर मिळवली तर गोल्डन विकेट जे के शेळू संघासाठी असेल। प्रभात शेलार मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेटने। फुल टॉस आणि डायरेक्ट चेंडू नदीच्या पात्रात। आतापर्यंत 40 गेले होते आता 41 चेंडू सुद्धा नदीच्या पात्रात। नदीच्या पात्रामध्ये खरं तर धोत्रेकरांना भरपूर चेंडू लागले असतील। मॅचेस झाल्या 22 एका मॅचला 2 बॉल पकडले तरी 44 लागले 41 तर त्यांचे सहज गेलेत। किमान 10,000 रुपयाचे चेंडू त्यांना लागतील आणि काही जे हरवले ते सोडा नदीमध्येच 41 गेलेत घरी नेलेत ते वेगळे। धावसंख्या या 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा। दुसरं षटक प्रभात शेलारचं चेंडू संपले 4 धावा झाल्यात 46। यावेळेस अमोल चव्हाणच्या बॅट मधून फटका आलाय आणि खेळाडू नाहीये चेंडू सीमारेखा पार डीप पॉइंट मध्ये ठोकला अमोल चव्हाणने चौकार। आज जाईल चेंडू तिथे चौकार षटकार आहे आणि धाव संख्या देखील इथून 50 धावा इथून कंप्लीट झाल्या त्या संघाच्या। टाळ्या होऊन जाऊ द्या 5 चेंडू दुसऱ्या ओव्हरच्या आणि 50 धावा मोहाची वाडी संघाच्या। आणि वैयक्तिक अमोल चव्हाणच्या धावा आहेत 9 चेंडू मध्ये 37 9 चेंडू मध्ये 37 ही अमोल चव्हाणची वैयक्तिक धाव संख्या। आणि प्रभात शेलार तो 1 चेंडू या षटकाचा गोल्डन विकेटचा तो चेंडू ठरेल का हे आपल्याला बघायचं। गोलंदाज तयार प्रभात शेलार हलक्या हाताने अमोलने फक्त स्टिअर केला समोर खेळाडू आला एकच सिंगल कुठलीही घाई नाही आणि षटक क्रमांक दुसरं प्रभात शेलारचा इथून कंप्लीट होईल। आणि धावा फलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या धावा 28 दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या धावा 23 अशा 51 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर। बॅटिंग मध्ये अमोल चव्हाण 10 बॉल मध्ये 38 वरती खेळतोय आणि त्याला साथ दिली होती मात्र कर्णधार रोशन आडाव 10 धावसंख्येवरती खेळतो। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 158 सिक्सर आलेत 158 सिक्सर इट्स नॉट अ जोक 158 सिक्सर या क्रीडा स्पर्धेमध्ये आलेत। त्यामुळे षटकारांचा पाऊस कर्जत तालुक्यातील भाजपा नमो चषकामध्ये पडला। 100% भाजपाचा नारा आणि 100 पार टुर्नामेंट मध्ये 158 षटकार या क्रीडा स्पर्धेमध्ये आलेत। म्हणजे विचार करा जे मी बोलतोय 41 चेंडू नदीच्या पात्रात गेले ते खरं आहे कारण स्क्रीनवर तुम्ही बघताय 158 सिक्सर आतापर्यंत आलेत ते या क्रीडा स्पर्धेमध्ये। काय कमालीचा बॅटिंग परफॉर्मन्स राहिला संपूर्ण संघांचा। आज खरं तर एसबीसीसी उमरोलीने ते दाखवलं वावलीने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये दाखवलं होतं। आता सध्या बारी आहे ती मोहाची वाडीची आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय तो रोहन शेलार इथून धावसंख्या 2 ओव्हर मध्ये 51 वर इथून जरी चांगली बॉलिंग झाली तरी 70च्या आत मध्ये मोहाची वाडीला थांबवता येईल आणि 70 धावा होतात या मैदानावरती होऊ शकतात। आणि रोहन शेलार आपल्यामध्ये फक्त 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये आपल्याला आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवायची आहे या उद्देशाने मात्र जे के शेलू आविर्षा 11 शेळू संघाचा रोहन शेलार पहिला बॉल
लोअर फुल टॉस अक्षय खारीक बॉल पर्यंत पोहोचला. एक मिनिट दुसरी धाव वेगाने रनआउटची चान्स आहे. डेंजर झोन कडे बॅटर होता. थ्रो थोडा लेट आला आणि त्या दरम्यान रनिंग विकेटच्या दरम्यान राखली ती अमोल आणि रोशन आणि धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या ती मध्ये टोटल 53. विशेष म्हणजे पहिली सलामीची जोडी सध्या खेळतीये म्हणजे 50ची पार पार्टनरशिप टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तेही 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. वॉट पार्टनरशिप बाय दी बॅटर रोशन अँड अमोल चव्हाण. रोहन शेलारचा हा चांगला बॉल होता. अमोल चव्हाणला तेवढी चान्स त्याने दिली नाही. पुन्हा एकदा रोहन शेलार राऊंड विकेटने अमोलच्या अगेन्स्ट. खोला टाकला चेंडू समोर खेळले. साईचा प्रयत्न केला दुसऱ्या खेळाडूने देखील ढकललाय आणि वाह वाह गुड फिल्डिंग प्रयत्न भरपूर होते आणि लागोपाठ 2 दुहेरी धावा घेत अमोल चव्हाणचा वैयक्तिक स्कोर आहे तो 42 या धावसंख्येवर. 12 चेंडू मध्ये 42 धावसंख्येवर नॉट आउट पोहोचलाय अमोल चव्हाण. आणि पंचांनी या ठिकाणी रेफर केलंय की चौकार आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. पंचांनी रेफर केलंय. यस या ठिकाणी 2च धावा असतील मिलित. 2 धावांनी स्कोर कार्ड पोहोचलाय तो मात्र 55 वरती. धावा फलकावरती 55 आणि नॉट आउट या ठिकाणी अमोल चव्हाण पोहोचलाय. 12 चेंडू 42. 50 इथून अमोल चव्हाण 50च्या उंबरठ्यावरती आहे आणि रोहन शेलार 2 बॉल वरती अमोल चव्हाणला मोठ्या फटक्यापासून त्याने दूर ठेवलंय. ही रोहन शेलारची ताकद आहे गोलंदाजी मधली. पुन्हा एकदा अमोल चव्हाणचा फटका अगदी ग्राउंडच्या आतमध्ये आणि एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल. स्कोर कार्ड मात्र 56. रोहन शेलार याचं मात्र खरं तर पुनरागमन. आणि ज्या संघाची कर्जत तालुक्यामध्ये चर्चा आहे ज्या संघाने 5 ट्रॉफी ज्या वर्षी जिंकल्यात तो वाकस 11 वाकस संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. त्या टीमचा देखील जय गावदेव वाकस 11 वाकस, जय हनुमान वाकस 11 वाकस या ठिकाणी दाखल झालाय. सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. रोहन शेलार या ठिकाणी 3 बॉल 5 धावा त्याने खर्च केला. जे के शेळू संघाला आपली कॅपॅसिटी दाखवताना रोहन शेलारची ही सर्वोत्तम बॉलिंग आहे. हवेत चेंडू पकडली साई मसनेने कॅच. रोशन आडाव आउट आणि पहिला धक्का. बघा ही ताकद असे खेळाडूंची. रोहन शेलार बघा समोर 51 धावा झाल्यात पण त्याने कुठलीही भीती घेतली नाही. समोर आला 4 बॉल मध्ये धावा दिल्या फक्त 5. पूर्णपणे या ओव्हर मध्ये तरी मोहाची वाडीला बॅकफुटवर ढकललं रोहन शेलारने. 2 ओव्हर मध्ये भरपूर धावा आल्या. धावांचा पाऊस पडला पण अचानकपणे वातावरण बदललं ते रोहन शेलारने आणि स्कोर कार्ड 56 वरती पहिला विकेट इथून आलाय तो मात्र रोशन आडाव. आणि आता अमोल नॉन स्ट्रायकर साजिद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि आता रोहन शेलारने या धावसंख्येला कंट्रोल केलं म्हणजे 70च्या आतमध्ये यांना थांबवता येईल का हा विचार आता जे के शेळू संघाचे सर्व खेळाडू करत असतील. पहिली ओव्हर 28 ची होती, दुसरी ओव्हर 23 ची आली, तिसऱ्या ओव्हर मध्ये अवघ्या धावा आल्या त्या फक्त 5 आणि कौतुकास्पद कामगिरी आहे ती रोहन शेलारची. जे के शेलू आवेरशा 11 शेळू संघाचा रोहन शेलार विपक्षी टीमला सध्या तरी त्याने पूर्णपणे वर्चस्वाखाली ठेवले. गोलंदाज तयार. साजिदचा फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू. शतरक्षक आहे. बॉल त्याने अडवला. फेक तो करेल आणि फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 57 धावा आणि रोहन शेलार इथून मात्र आपला शेवटचा बॉल इथून टाकणार आणि अमोल चव्हाण 13 बॉल मध्ये 43 धावसंख्येवर नॉट आउट आहे. काल मालेगाव संघाच्या अमोल भोईरने 50 ठोकली होती. 14 बॉल 53 आणि आज अमोल चव्हाण 13 बॉल 43 वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. रोहन शेलार. फुल टॉस वरती पॉवर पॅक शॉट. सुपर सिक्सर अमोल चव्हाणचा आणि पंचांनी रेफर केलंय अबो द बेस्ट चेंडू आहे की नाही. पंच या दरम्यान आदरणीय किसन तातू रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय किसनजी रसाळ साहेबांना की साहेब आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत.
तर या ठिकाणी निर्णय येतोय की फलंदाज खरं तर 2 पावले पुढे होता आणि चेंडू देखील या ठिकाणी चेस डाऊन आहे, त्यामुळे हा फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि ज्या चेंडूवरती जी षटकाराची मोहर होती तो षटकारच या ठिकाणी मोहाचीवाडी संघाला मिळेल आणि 3 ओव्हर इथून पूर्ण करत असताना आपण पाहतो की धावसंख्या झाली 63. तर मी प्रभाकरजी रसाळ यांना विनंती करेल की आपण किसन तातू रसाळ साहेबांचा सत्कार आपण करावा. कॅमेरामॅन प्लीज कॅमेरा आपण टर्न करा. एक सत्कार आपण या दरम्यान संपन्न करतो. मी प्रभाकरजी रसाळ यांना विनंती करेल, धोत्रे गावचे युवा डॅशिंग नेतृत्व प्रभाकरजी रसाळ साहेब आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा. 3 ओव्हर मध्ये 63 धावा आणि अमोल चव्हाण नॉट आउट 49 धावसंख्येवरती पोहोचलाय. या दरम्यान आपण स्क्रीन वरती बघू शकाल प्रभाकर रसाळ दादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्कार करतोय. किसन तातू रसाळ साहेबांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी दाखल झालात. साईनाथ मसने आला बॉलिंग साठी आणि साईने पहिल्याच बॉल वरती विकेट कमावली. 63 धावा आहेत. अजूनही 70च्या आतमध्ये धावसंख्या आहे, ती मात्र मोहाचीवाडी संघाची. आणि मुस्तकीम हा नवीन फलंदाज. आज आदम मोहाचीवाडी टीम मध्ये नाहीये, त्यामुळे आज आदम नाहीये. आणि 4 दिवस ज्याने आमच्या जेवणाची व्यवस्था केली ते विकास दिसले, पिंगळस गावचे युवा नेतृत्व या ठिकाणी दाखल झालेत. विकास आपलं स्वागत. आणि या दरम्यान साई मसने गोलंदाजी सुपर्ब, जबरदस्त कमबॅक जय कोळा 11 शेळू संघाचं 2 ओव्हर आणि त्यानंतर जो काही बॉलिंगचा परफॉर्मन्स झालाय जबरदस्त. दोनही चेंडू डॉट काढले साई मसनेने आणि अमोल चव्हाणला नॉन स्ट्रायकर एंड वरती उभं केलंय आणि लागोपाठचे डॉट बॉल साईचे. तिसरा बॉल आता सिंगल दाव्यासाठी प्रयत्न इथून होईल. मुस्तकीम सिंगल घेतो आणि आता मोहाचीवाडी संघाचा अमोल चव्हाण 49 धावसंख्येवरती पोहोचलाय. 14 चेंडू 49 आणि 50 साठी त्याला 1 धाव पाहिजे आणि चेंडू शिल्लक आहेत या 17चे टोटल 3 धावसंख्या आहे ती मात्र 64. आणि आता साई मसने अमोल चव्हाणच्या विरोधात षटकाचा राऊंड विकेटने 4था बॉल. शरीरावरती जोरदार अपील, चेंडू डॉट आहे आणि साई मसने 4 बॉल कमाल केली, 1च धाव दिली साईने. 64 धाव फलकावरती आणि अमोल चव्हाण 1 धावसंख्येच्या अंतरावरती आहे 50 पासून. 15 बॉल 49 नॉट आउट. भाजपा नमो चषकाची ही दुसरी 50 ठरेल जर अमोल चव्हाणने 50 केली तर. आणि अमोल चव्हाणच्या बॅट मधून षटकार खेचत भाजपा नमो चषकाची अमोल मोहाचीवाडी संघाचा ठोकतो इथे अर्धशतक. आणि या स्पर्धेमध्ये पहिली 50 होती मालेगावच्या अमोल भोईरची, दुसरी 50 आहे मोहाचीवाडीच्या अमोल चव्हाणची. म्हणजे अमोल या फलंदाजाचा बोलबाला या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिला आणि अमोल चव्हाण इथून मात्र 55 धावसंख्येवरती नॉट आउट आहे आणि स्कोर कंप्लीट
70 धावा बोर्ड वरती आहेत आणि आता एक चेंडू साई मसण्याचा बाकी. 70 धावा आता ऑन बोर्ड आल्यात. शेळू संघाने प्लॅनिंग ठेवलं होतं की 70 पर्यंत थांबवणार आणि 70 तर झाल्यात. आता शेवटचा बॉल येतो साईचा. गोलंदाज साईयार समोर अमोल चव्हाण. पुन्हा एकदा शॉट अमोल चव्हाणचा आणि षटकार. फिनिश झाली इनिंग. 76 धावा टोटल झाल्यात आणि टाय होऊन जाऊ दे अमोल चव्हाणच्या बॅटिंग साठी. नॉट आउट 61 धावांची इनिंग खेळलाय तो मात्र अमोल चव्हाण. चेंडू 61 धावा आणि 17 बॉल धावांची नॉट आउट इनिंग तो सध्या खेळलाय. भाजपा नमो चषकाची सर्वाधिक धावसंख्या 2 फलंदाजांच्या नावावरती, त्यातला एक 68 धावसंख्येवरती आहे. अमोल चव्हाणने एकाच मॅच मध्ये 61 धावा केल्यात. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी 7 धावा विकेट 10 पॉइंट. फक्त 17 पॉइंटनी सध्या पहिल्याच मॅच मध्ये मागे येतो अमोल चव्हाण. आणि काय परफॉर्मन्स राहिला अमोल चव्हाणचा. पण शेळू संघाचंही कौतुक असेल की 2 ओव्हर 51 होते आणि मागच्या दोनही बॉलच्या 2 ओव्हरने धावा दिल्या फक्त 25. म्हणजे पहिल्या बॉलने 28, दुसऱ्याने 23, मागच्या दोघांनी मिळून 25 धावा खर्च केल्या. त्यामुळे फलंदाजी आता करायची आहे कारण धावा चेस करायचे आहेत. जे के शेळू अविरशाह 11 शेळू संघाला 77. पहिल्या ओव्हरची सुरुवात थोडी खराब झाली आणि तिथून मात्र जो अमोल चव्हाणने षटकारांचा चौकारांचा धडाका लावला. 4च ओव्हर आणि 76 धावा त्यांनी उभारल्या. या स्पर्धेची भाजपा नमो चषकाची हायएस्ट टोटल आणि दुसरी 50 अमोल चव्हाणची या स्पर्धेमध्ये पहिली. आणि अमोल भोईर नंतर तो खेळाडू अमोल चव्हाण ज्याने ठोकली आहे 50. आणि भाजपा नमो चषकाचा हा गाजावाजा 100% भाजपाचा नारा देत पाथरज जिल्हा परिषद भाजपा पार्टी आयोजित आदरणीय रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब, जय गावदेव ब्रदर्स 11 धोत्रे या संघाच्या वतीने आयोजित ही कर्जत भाजपा नमो चषक 2025 आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला. त्याचबरोबर आदरणीय सर्वच पाहुणे मागील 4 दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेला येऊन गेले आणि बरेचसे पाहुणे संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी दाखल होतील. त्या सर्वांचं आपण कौतुक करतोय. आणि त्याचबरोबर प्रेक्षक मायबापाने ऑफलाईन देखील या स्पर्धेला पाहिलं, ऑनलाईन देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आपण कौतुक करू. आणि आता बघूया शेळू संघ कशा पद्धतीने 4 ओव्हर मध्ये 77 धावांचा पाठलाग सुरू करेल. शेळू संघाला आपण चेंडू चेकिंग साठी देतोय. फलंदाज आपण चेंडू घ्या. तर यानंतर होणारा सामना असेल वाकस 11 वाकस आणि त्यांच्या विरोधात लढत जय भैरवनाथ वरई. तर वाकस 11 संघाचा कर्णधार आणि जय भैरवनाथ वरई संघाचा कर्णधार दोघांनीही टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. इनिंग इथून कंप्लीट झाले आणि 77 धावांचं लक्ष आहे जय कोळंबा माता अविरशाह 11 शेळू संघाला. आदरणीय अविनाश शंकर तरे शिवसेना शेलू पंचायत समितीचे विभाग प्रमुख तथा इलेक्ट्रिक इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर सोबत कॉन्ट्रॅक्टर आणि पूर्ण वर्षासाठी आपल्या गावाच्या संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. जसा BCCIचा कॉन्ट्रॅक्ट असतो सर्व आपल्या इंटरनॅशनल खेळाडूंसाठी, तसा या संघ मालकाने देखील 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला. आणि आता 4 ओव्हर मध्ये अविनाश तरे साहेबांचा हा जय कोळंबा माता अविरशाह 11 शेळू संघ 77 धावांचा पाठलाग इथून सुरू करेल. सलामीच्या भूमिकेत गणेश मसने आणि खरं तर ख्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे, खरं तर ख्रिस गेलचा तो सर्वात मोठा फॅन देखील आहे, तो साई मसने फलंदाजीसाठी असेल. आणि पहिला गोलंदाज मोहाचीवाडी संघाचा साजिद
हा बॉलिंग साठी असेल. सामना इथून सुरू होतोय. साजिद शेख बॉलिंग साठी पहिला बॉल पॉवर प्लेचा. अपील जोरदार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज या ठिकाणी सेफ आहे गणेश मसने. या वर्षी शेलू प्रीमियर लीग मागील 3 वर्ष शेलू प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला हा खेळाडू गणेश मसने. छोटा पॅकेट बडा धमाका त्याने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पेश केलाय. पण आता 77 धावा गाठायचेत आणि त्यासाठी पावले देखील तेवढीच मोठी टाकावी लागणार आहेत. साजिदचा हा चेंडू बॉल तर पकडलाय पण चेंडू मात्र शरीरावरती आणि इथून कुठलाही धोका नाही. तो जय कोळंबा माता आमिरच्या 11 शेळू संघाला 2 बॉल आणि दोनही चेंडू मात्र साजिदचे निर्धाव. 77 धावा इथून मात्र चेस करायचे तर 19 धावा प्रत्येक षटकामध्ये करणं गरजेचं आहे. प्रति षटक 19 अर्थात 19 धावा. आणि पहिल्या दोनही बॉल मध्ये साजिदने इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली. जय कोळंबा माता शेलू संघ आता फलंदाजांना खरंच गणेश मसनेला पेटून उठावं लागेल. कारण जर आक्रमण चढवलं नाही, अग्रेसिव्ह पणा दाखवला नाही, 77 धावा आपल्याला चेस करायचे आहेत. फटका भारी आहे गणेश मसनेचा. पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर चेंडू सीमारेखा पार ठोकलाय गणेश मसनेने चौकार. भाजपा नमो चषकाचा हा JK शेळू संघाचा पहिला प्रतिहल्ला अर्थात साजिद या गोलंदाजाला पहिला गणेश मसनेचा चौकार. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात आता YouTube लाईव्ह वरती प्रेक्षक आता वाढले. त्यांना माहिती आहे की JK शेळू संघ मोहाचीवाडी संघाच्या विरोधात दमदार फाईट इथून देईल आणि ती फाईट सुरू केली ती गणेश मसनेने. पुन्हा एकदा गणेशचा फटका ऑन साइडला. साजिद आलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणार नाही कारण त्याला माहित आहे की एक सिंगल गेली तर हरकत नाही, पण जर 4 धावा गेल्या तर मात्र संघाचा जो काही रिदम आहे विपक्षी टीमचा तो आणखीन वाढेल. आणि एक सिंगलने टोटल 4 बॉल मध्ये धावा आहेत त्या 5. सर्वच पाहुणे आमचे मंचावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि संघ आज सर्व टॉपचे संघ आहेत जे मात्र नेहमीच प्रेक्षकांना एक मनमुराद आनंद देतात. आणि आता साजिदच्या विरोधात साई मसने आहे. साईसाठी हा चेंडू, साजिदचा हा चेंडू अगदी यष्ट्यांच्या अगदी वरून निघाला आणि 5वा चेंडू इथे निर्धाव. 5 चेंडू आणि 5 धावा. खरं तर या मैदानावरती चेसिंग होते पण बऱ्याचशा मॅचेस मध्ये हायएस्ट स्कोर झाल्यानंतर चेसिंग होताना दिसली देखील नाही. त्यामुळे मी वाकस 11 संघाला विनंती करेल कॅप्टन आपण टॉस साठी आणि जय भैरवनाथ वरई संघ आपणही टॉस साठी. या दोघांना रिक्वेस्ट आहे आपण ओव्हर संपली की पुढील मॅचचा टॉस करू. गोलंदाज साजिद. साईच्या बॅट मधून फटका हवाई हल्ला. खेळाडू धावतोय रोशन आडाव आणि पकडली कॅच. जय कोळंबा माता शेलू संघाला 5 धावसंख्येवरती पहिल्या ओव्हर मध्ये दिलाय धक्का. साई मसने बॅक टू द पॅव्हलियन आणि ओव्हर सुद्धा इथून कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 5 आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमार पाटील. टॉस जिंकून राजूने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 76 धावा मोहाचीवाडी संघाने उभारल्या आणि रोशन आढावने कॅच पकडून साईला इथून परतावा लागला आणि साजिदने 5 धावांचे ओव्हर टाकले. आता रामजित यादव आता बॉलिंग साठी आलाय आणि कुमार पाटील आणि त्याच्या साथीला गणेश मसने. आता 72 धावा इथून करायच्यात 18 बॉल मध्ये. गणेश मसनेच्या बॅट मधून लॉंग ऑन मध्ये हा चेंडू आलाय. एक सिंगल इथून आणि आता 17 चेंडू 71 धावांची गरज आहे. म्हणजे 12 षटकार 17 बॉल मध्ये ठोकायचे. कुमार पाटील विपक्षी टीमला जर आपल्याला हरवायचं तर 17 बॉल मध्ये 12 षटकार ठोकावे लागणार आहे कारण 71 धावांची गरज आहे. रामजित यादवच्या विरोधात कुमार पाटील ऑन स्ट्राइक. कुमारच्या बॅट मधून पहिलाच फटका सीमारेखा बाहेर ठोकला कुमार पाटीलने चौकार. रामजित यादव वरती असे 2-3 फटके जर पुढे चढवले तर मात्र सामन्यामध्ये जय कोळंबा माता आमिरच्या 11 शेळू संघ देखील 77 धावा देखील चेस करेल आणि मोहाचीवाडी संघाला खरं तर अंडर प्रेशर
ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल. कुमार पाटील एक टॉप क्लास प्लेयर आहे, त्याच्या बॅट मधून मैदानावरती गेल्या गेल्या चौकार आला. जशी त्याची खेळताना आक्रमकता असते तसाच त्याच्या बॅट मधून देखील अग्रेसिव्हपणा आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय बघा, तो चेक करा फलंदाजांनी आणि लगेच मॅचला सुरुवात करा. कारण सामन्यामध्ये क्लायमेट भारी आहे, हवा देखील आहे आणि वातावरण थोडं गरम आहे, म्हणजे फटक्यावरती फटका खेळला तर मॅच बनू शकेल. आणि कुमार पाटीलने ती सुरुवात केली, आता ती सुरुवात कंटिन्यू राहील का, ते सातत्य राहील का, आणि याचा प्रयत्न आता कुमार पाटील कसा करेल हे बघायचं. चला जय भैरवनाथ वरई संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. जय भैरवनाथ वरई संघ, रामजित यादव. नेक्स्ट बॉल, कुमार पाटीलचा शॉट, रामजित यादव पकडली कॅच, कुमार पाटील इथे आउट. आणखीन एक धक्का, जय कोलंबा माता आविर्ष 11 सेलू संघाला. रामजित यादवच्या खात्यात विकेट. जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई कर्णधार संदेश आपण आला असाल किंवा इतर कोणी कर्णधार आला असेल तर आपण त्वरित रिपोर्टिंग करा. वाकस 11 वाकस हा संघ इथे उपस्थित झालाय. 3 बॉल रामजितचे धावा दिला त्याने 5, स्कोर आहे शेलू संघाचा 10 आणि टार्गेट आहे 77. अर्थात 15 चेंडू आणि 67 धावा संख्येची गरज आहे, ती मात्र जेके शेलू संघाला. अक्षय खारीक पोहोचला आणि रामजित यादवने केली आहे दांडी गुल. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. अक्षय देखील इथून बॅक टू द पॅव्हलियन. आणि आता 15 बॉल 67 चा इक्वेशन, 14 चेंडू आणि 67 धावा संख्येची गरज आहे. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात इथून झाली ती 10 धावा संख्येने, म्हणजे चेंडू देखील 10 झाले, धावा देखील शेळू संघाच्या 10 झाल्यात. आणि रामजित यादव विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. 2 लागोपाठ विकेट रामजित यादवचे आणि विकेट हॅट्रिक तो घेईल का, कारण समोर येतो मात्र यंग टॅलेंट प्रभास शेलार, ज्याने मात्र या आधीची स्पर्धा जी खेळली त्या स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगचा धमाका बदलापूरच्या स्पर्धेमध्ये दाखवला होता. तो प्रभास शेलार आता तोच आपला परफॉर्मन्स ठेवील का. मॅच मध्ये रिझल्ट काय त्याला महत्व नाही, पण आपला परफॉर्मन्स प्रभास शेलार कसा देईल हे आता बघायचं रामजित यादवच्या विरोधात. गोलंदाज तयार, मागे टाकला चेंडू, दबाव आहे यंग टॅलेंटेड प्लेयरचा आणि रामजित यादवने वाईट चेंडूची फेक केली. विकेट हॅट्रिक आता होणार नाही, पण प्रभास शेलार खरं तर बदलापूरची स्पर्धा गाजवली आणि आता प्रभात इज बॅक हे आपण पाहिले. आणि आता प्रभात रामजित यादवच्या विरोधात, म्हणजे लेदर क्रिकेट देखील रामजित खेळतो. आपण आता या चांगल्या बॉलरच्या विरोधात प्रभात शेलारचा बॅटिंग परफॉर्मन्स. नेक्स्ट बॉल, प्रभात शेलारचा फटका भारी ऑन साइडला. खेळाडू आहे रोशन आडाव, मिळेल फक्त सिंगल. रन्स इथून वाढतील, धावा संख्या आहे ती 12. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 65 धावा संख्येची गरज आहे. 13 बॉल 65 धावा, म्हणजे षटकार आले तर सामना इथूनही जिंकता येईल शेलू संघाला. जय भैरवनाथ वरई संघाचे कर्णधार प्लीज आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. गणेश मसनेचा फटका, हवेचा वेध, मागे खेळाडू आहे त्यामुळे इथून सिंगल घेऊन ओव्हर इथून रामजित यादव ची कंप्लीट होईल. आणि आता 12 चेंडू 64 धावांची गरज आहे. जय भैरवनाथ वरई संघ प्लीज कर्णधार आपण पाठवा. 12 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. 13 धावा झाल्या जय कोळंबा माता शेळू संघाच्या. बारा 64 ची गरज आहे आणि इथे गणेशच्या बॅट मधून एक सिंगल येईल फक्त. 11-63. अमोल चव्हाण या बेस्ट बॉलर वरती आता प्रभास शेलारची बॅटिंग. खरं तर प्रभास शेलारचा परफॉर्मन्स 11 बॉल 63 ची गरज. अमोल चव्हाण आलाय, स्लोवर टाकला अमोलने आणि प्रभास शेलारची कॅच आणि विकेट आले अमोल चव्हाणच्या खात्यात. मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये एका विकेटला 5 पॉइंट असतील. हे सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. 5 पॉइंट एका विकेट साठी असतील. काल
सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा अक्षय म्हात्रे ज्या पद्धतीने खेळलाय, 2 मॅच मध्ये त्याने 34 धावा केल्या, 68, आणि बॉलिंग मध्ये देखील विकेट त्याच्या नावावरती. आणि आता विकेट आली ती प्रभात शेलारची. आता नवीन बॅटर मैदानावरती चाललाय भावेश कुंभार. भावेश कुंभार मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सामना करत आता थोडा फसलेल्या अवस्थेत आहे, कारण 10 बॉल आहेत, 63 धावांची गरज आहे. लक्ष मोठं होतं. 10 बॉल 63. गोलंदाज सय्यार अमोल चव्हाण ऑन बॉलिंग मार्क. राऊंड द विकेट ने भावेश कुंभारचा फटका हवेत आहे. खेळाडू धावला, वेगाने धावलाय, पुढ्यात पडला चेंडू सीमा पार. फिल्डिंग मधली मिस्टेक म्हणेल, कारण कॅच होणं इम्पॉसिबल होतं, कारण खूप दूर होता चेंडू. अंदाज त्याला आला नाही, डिस्टन्स कव्हर झालं नाही आणि चौकार भेटलाय तो JK शेलूला. वरही संघाचा कर्णधार आला असेल तर वाकस संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण लगेचच पुढील मॅचचा टॉस करू. 3 बॉल अमोल चव्हाणचे संपलेत. रिव्हर्स शॉट, वा, उत्तराला प्रत्युत्तर. अमोलने एक रिव्हर्स खेळला होता षटकार, भावेश कुंभारने रिव्हर्सने खेचलाय तो चौकार. एका फटक्याचं प्रत्युत्तर जरूर दिलं भावेश कुंभारने. समोरून 100 हल्ले झाले असतील, पण एक हल्ला जरूर केला तो भावेश कुंभारने. आणि अमोल चव्हाण वरती तो बॅक टू बॅक चौकार खेचला. आणि हॅट्रिक करेल का भावेश कुंभार चौकारांची? वाह, सुंदर फटका, सुंदर षटकार हॅट्रिक झाली होती. आता भावेश कुंभारची ही चौकार हॅट्रिक बघा. अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती ते 3 चौकार खेचलेत. म्हणजे मॅच मध्ये जरी धाव संख्या मोठी असेल तरी भावेश कुंभारने आपल्या बॅटिंगची झलक दाखवली, ती अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती. जय कोलंबा माता, आविर्षा 11 शेळू संघ मालक अविनाश तरे खुश असतील, कारण भावेश कुंभारने 3 चौकार लागोपाठ खेचलेत. आणि अमोल चव्हाणचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा भावेश कुंभारचा फटका उंचावरती आहे. रामजित यादव अंदाज बांधतो, चेंडू मागे चाललाय आणि इथून मात्र सिंगल मिळेल. टीमची टोटल धावसंख्या पोहोचली 27 या अंकावरती आणि अजून एका ओव्हरचा खेळ बाकी आणि 50 धावांची गरज आहे. चला, विनंती करतो, जय भैरवनाथ वरईचे कर्णधार आलेत, वाकस 11चे कर्णधार द्रुतिक, आपण तिथे पोहोचा आणि लगेच पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतो. वाकस 11 वर्सेस जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई. 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी इथून मात्र 50 धावांची गरज आहे. मुस्तकीम हा बॉलिंग साठी आलाय. भरपूर धावा उभारल्या. अमोल चव्हाणने 61 धावांची इनिंग खेळली, नॉट आउट 61 धावा. आणि खरं तर त्या धावसंख्येच्या जोरावरती 76 धावा उभारल्या मोहाची वाडीने. भाजपा नमो चषकाची हायेस्ट टोटल उभारली आणि आता भावेश कुंभार स्ट्राईक वरती आहे. चौकारांची हॅट्रिक ठोकली ती भावेश कुंभारने. गणेशला थांबवलंय, कारण ही शेवटची ओव्हर आहे, 50 धावा पाहिजेत. धावा होणं थोडं कठीणच आहे. त्यामुळे आता 5 बॉल भावेशची बॅटिंग, भावेशची चौफेर फटकेबाजी. कदाचित भावेश या मॅच मध्ये असे चौकार षटकार खेळतो, पुढील स्पर्धेमध्ये त्याचा कॉन्फिडन्स तेवढाच कायम राहील. वाह, खतरनाक शॉट आहे भावेशचा, फक्त दिशा दिली होती. एक सिंगल घेतली गणेशने. आता 4 बॉल शिल्लक आहेत, 49. आमचे अंपायर मिलिंद कोळंबे, त्याचबरोबर राज भोईर सर आणि संदीप शिनारे सर, या तीनही आमच्या ऑफिशियल अंपायरचं तेवढंच कौतुक आहे. आणि आता 4 बॉल 49 धावांची गरज आहे. गणेश मसनेचा फटका फ्लाइंग स्लिपच्या डोक्यावरून ठोकला गणेश मसनेने चौकार. समोरून जरी षटकार खेचले तरी शेळू संघाने आतापर्यंत या इनिंग मध्ये 6 चौकार ठोकलेत. त्या षटकारांना प्रत्युत्तर त्यांनी चौकारांनी जरूर दिलं, ते मोहाचीवाडी संघाच्या विरोधात. मुस्तकीम ला गणेश मसनेचा चौकार आहे. अजून 3 बॉल आहेत, पण तो षटकार या इनिंगचा शेळू संघाचा गणेश खेचणार का? आणि पहिला षटकार या इनिंगचा परफेक्ट शॉट आहे, प्रॉपर कनेक्शन, टायमिंग बेमिसाल. मुस्तकीमला ठोकलाय गणेश मसनेने पहिला षटकार या इनिंगचा. धावत संख्या इथून मात्र उंची घेत असताना लक्ष फार दूर आहे. अजूनही 39 धावा करायच्या 2 बॉल मध्ये, पण गणेश मसनेने तो इनिंगचा पहिला षटकार ठोकला. म्हणजे इनिंग मध्ये एकही षटकार आला नाही अशी मॅच त्यांनी होऊ दिली नाही, हे महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. मुस्तकीम प्रयत्न पुन्हा गणेशचा तोच असेल. मुस्तकीमचा हा चेंडू डॉट आला. आता 1 बॉलची फेक होईल. 39 धावा संख्येची गरज आहे. 77 धावांचं टार्गेट होतं आणि आता मात्र अवघा 1 चेंडू. भाजपा नमो चषकाचा पहिल्या राऊंडचा फायनल डेचा 3रा सामना इथे संपुष्टात येईल.
मुस्तकीमचा हा चेंडू या ठिकाणी संघ जिंकलाय तो मात्र मोहाचीवाडी. अभिनंदन या संघाचं. त्याचबरोबर कौतुक करू आम्ही जे के शेळू अविरशा 11 शेळू संघाचं संघमालक अभिनाजी तरे सर आपलं देखील मनापासून या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आणि आता पुढच्या स्पर्धेसाठी आपण जे के शेळू टीमला शुभेच्छा देऊया. आणि यानंतर वाकस 11 आणि जय भैरवनाथ वरई या दोन संघामध्ये मॅच होईल. जय भैरवनाथ वरई संघ येत्या 1-2 मिनिटात पोहोचतोय. आणि त्यानंतर या वर्षीचा सुसाट फॉर्म मध्ये असणारा म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यामध्ये SBCC उमरोली संघाने यावर्षी 5 ट्रॉफी जिंकल्यात. 2 पनवेल मध्ये, 1 बदलापूर मध्ये, 1 भाकरीचा पाडा येथे आणि आणखीन 1 ट्रॉफी दामत येथे नाईटची त्यांनी जिंकली. म्हणजे 5 जिंकल्यात. आणि त्यांच्या खालोखाल जवळपास वाकस 11 वाकस संघाने देखील या वर्षी अगदी त्यांच्या बरोबरीने 5 ट्रॉफी जिंकल्यात. ते मात्र वाकस 11 वाकस संघाने.